श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. ज्या दिवशी गणपती बसले त्याच दिवशी मला जायचं होतं नाशिकला. त्र्यंबकेश्वरजवळ जे गुरुपीठ आहे तिथे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात गुरुपीठला मला जायचं होतं. म्हणूनच मी सकाळी लवकरच 9:30च्या आत गणपती बसवून घेतला आणि मग मी निघाले नाशिकसाठी. साहेबांनी मला अमळनेरपर्यंत सोडलं आणि तिथून मग मी धुळ्यापासून एकटीच गेलेली होते. आणि मग जायचं होतं गुरुपीठला. आणि गुरुपीठला नवनाथांचं दुसऱ्या दिवशी पारायण होतं आणि ते पारायण एक दिवसीय होतं. पूर्ण 40 अध्याय तिथे वाचले जाणार होते आणि नेमकं साहेबांनी घरी लावलेलं होतं म्हणून ते घरी पारायण करणार होते. आणि हे एकच दिवसाचं असल्यामुळे मग मी गुरुपीठला सर्वांसोबत बसून करून पूर्ण पारायण झालं. मग संध्याकाळी 5:15ला पारायण सुटणार होतं. जवळजवळ सकाळी 7:30पासून आम्ही पारायणाला बसलेलो होतो. मग 6:15ला कुठे जायचं, मग आम्ही सेवेकरी निवास म्हणून तिथेच आहे, तिथे आम्ही म्हणजे मी राहिली. भरपूर बायका होत्या, त्यांच्यासोबत मी राहिली. आणि मग तिथून 2-3 बायका होत्या आणि साहेबांचाही फोन आला की खूप छान असं ज्योतिर्लिंग आहे तिथे त्र्यंबकेश्वरला आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल तर तिथला पण नमस्कार करून घे, थोडा वेळ झाला तरी चालेल, पण जवळ गेलेली आहे तर मग सोडू नको. मग आम्ही 2-3 जणांनी मिळून गाडी केली आणि तिथल्या तिथे नमस्कार करून नाशिकपर्यंत आम्ही आलो. जवळजवळ 3-4 बायका मला तिथे मिळाल्या, 2 माणसं होते. मग त्याच्यामुळे त्यांची मला सोबत झाली आणि नाशिकपर्यंत त्यांनी मला सोडलं. खूप सुंदर असा प्रवास झाला. खूप सुंदर असं आमचं पूर्ण 40 अध्यायांचं नवनाथांचं पारायणही झालं, माझंही झालं आणि घरी साहेबांचंही झालं. आणि तिथे इतकं सुंदर मंदिर होतं, तर मंदिरात गर्दी पण खूप होती, पण दर्शन करायचंच होतं. आणि साहेबांनी मला सांगितलं पण होतं की दर्शन केल्याशिवाय निघू नको, थोडा वेळ झाला तरी चालेल पण घाई करू नको. आणि मग तिथे मंदिरात पण गेलो, खूप छान फोटोशूट केले. आणि काही जण असं असतं ना, कॅमेरा शाय असतात, त्याच्यामुळे त्यांचे फोटो वगैरे मी काढले होते, पण मला यूट्यूबला टाकायचे नव्हते म्हणून मग मी त्यांचे काही टाकले नाहीत. माझाच व्हिडिओ केला आणि माझेच फोटो काढले. आणि इथून मग आम्ही थोडंसं खाल्लं आणि मग निघालो नाशिकसाठी. आणि नाशिकला जाताना खूप सुंदर असा पर्वत, खूप सुंदर असे धबधबे, इतका छान व्ह्यू होता की मग मी गाडीतूनच अगदी थोडंसं शूट केलं, कारण की पाऊस अगदी सतत चालू होता. आणि मग नाशिकला पोचलो आणि नाशिकहून डायरेक्ट मी धुळ्याला आले. बराच वेळ झाला, पण गणपतीचे 3 दिवस माझे खूप छान गेले. अशा पद्धतीने गुरुपीठचं दर्शन झालं, अध्याय झाले नवनाथांचे आणि खूप छान असे 3 दिवस गेले.
माझा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला गुरुपीठविषयी जर काही माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट करून मला सांगा. जेवढी माहिती मला असेल तेवढी मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर चला मग नवीन छान असा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर परत पुन्हा एकदा हजर होईल. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.